In the last lecture, we have to studied the measures of central tendency. First, measures of central tendency. Then, types of averages or measures of central tendency. Characteristic or properties of measures of central tendency. Then, first, arithmetic mean. Arithmetic mean for raw data. Arithmetic mean for ungrouped data. And arithmetic mean of grouped data. Then, second, geometric mean. Geometric mean of raw data, geometric mean of ungrouped data, and geometric mean of grouped data. And third is harmonic mean. Harmonic mean of raw data, harmonic mean of ungrouped data, and last harmonic mean of grouped data and their merits and demerits. In today's lecture, we have to start the next point is median. Median of raw data. Median of raw data. First, arrange the data in ascending or descending order. पहिला आपण काय करायचे, जो डेटा तुम्हाला दिलेला असेल तो काय करायचा, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज करायचा. फक्त तुम्हाला रॉ डेटामध्ये डेटा दिलेले असतील म्हणजे ऑब्झर्वेशन दिलेले असेल आणि एन काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग ते ऑब्झर्वेशन जर इवन असतील तर मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, साइज ऑफ एन बाय टू ऑब्झर्वेशन प्लस साइज ऑफ एन बाय टू प्लस वन ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय 2. जर एन इवन असेल तर, एन जर ऑड असेल तर फॉर्म्युला काय मीडियनचा, साइज ऑफ एन प्लस वन डिवाइडेड बाय टू ऑब्झर्वेशन, वेर एन इज काय सांगितलेलं आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे काय आहे तर मीडियन ऑफ रॉ डेटा. नेक्स्ट, मीडियन ऑफ अनग्रुप्ड डेटा. लेट एक्स बी अ व्हेरिएबल, म्हणजे एक्स हे व्हेरिएबल दिलेले असतील तुम्हाला, ऑब्झर्वेशन काय असतील, x1 x2 अप टू सॉन xn. आणि एफ बी द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीज काय दिले असतील, f1 f2 अप टू सॉन fn. आणि फ्रिक्वेन्सीची सम म्हणजे काय असणार आहे तर तो एन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. फर्स्ट स्टेप काय मीडियनची, जर एन हा ऑड असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय, एन ऑड असेल तर एन वन डिवायडेड बाय टू प्लेस घ्यायची. आणि एन जर हा इवन असेल तर फक्त काय करायचंय तर सेकंड स्टेप, व्हॅल्यू इज क्लोजर टू और लेस दॅन एन बाय टू फ्रिक्वेन्सी. जर एन इवन असेल तर एन बाय टू मीडियन घ्यायचा. जर ऑड असेल तर एन प्लस वन डिवाइड बाय टू प्लेस घ्यायची त्याची. नेक्स्ट, देन थर्ड पॉइंट, वी हॅव टू प्रिपेअर द टेबल कंटेनिंग अ कॉलम ऑफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्ही सोल्युशन मध्ये काय फाइंड आउट करायचे तर तुम्हाला पहिलं काय ऑब्झर्वेशन दिलेले असतील, ऑब्झर्वेशन कुठले कुठले असतील तर x1 x2 अप टू सॉन xn. आणि फ्रिक्वेन्सीज काय दिले असतील, fi म्हणजे f1 f2 अप टू सॉन fn. थर्ड टेबल तुम्हाला प्रिपेअर करायचे, तो काय असणार आहे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती तुम्ही फाइंड आउट करायची. देन द लास्ट व्हॅल्यू इन द कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी ऑफ एन. म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधले जो लास्ट कॉलम येईल तो काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी. आणि जर तुम्ही फ्रिक्वेन्सीची सम केली ती पण काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी किंवा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे असतील ते. आणि थर्ड, मीडियन ऑफ ग्रुप्ड डेटा. लेट एक्स बी अ व्हेरिएबल आणि एफ बी द फ्रिक्वेन्सी. तुम्हाला इथं एक्स म्हणजे क्लास इंटरवल दिलेला असेल तर क्लास इंटरवलचा मिड पॉइंट घ्यायचा, तो म्हणजे काय असणार आहे एक्स आय. आणि एफ म्हणजे काय असणार आहे फ्रिक्वेन्सी. ते काय फ्रिक्वेन्सी दिलेले असतील तुम्हाला, एफ वन एफ टू अप टू सॉन एफ एन. स्टेप नंबर 1,
Find cumulative frequency same as median of ungrouped data. Cumulative frequency find out करायची. जर n हा ऑड असेल तर n प्लस वन डिवाइडेड बाय टू प्लस घ्यायची आणि जर n हा इवन असेल तर फक्त काय घ्यायचं n बाय टू. n म्हणजे काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि थर्ड व्हॅल्यू इज क्लोजर टू ऑर लेस दॅट ऑर इक्वल टू n बाय टू फ्रिक्वेन्सी. Value corresponding to the observation. So, such a continuous class is known as median class. जेव्हा तुम्ही जर median काय घेतला सपोज n हा इवन आला तर काय घेणार n बाय टू. तर पहिला median क्लास हा फाइंड करायचा म्हणजे n च्या जवळची व्हॅल्यू चेक करायची. n पेक्षा लहान घ्यायची नाही n पेक्षा मोठी घ्यायची. n डिवाइडेड बाय टू जी येईल सपोज व्हॅल्यू 30 आली तर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये 30 व्हॅल्यू चेक करायची. जर 30 नसेल तर 30 पेक्षा मोठी घ्यायची व्हॅल्यू. तो म्हणजे काय असणार आहे मीडियन क्लास आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो असेल तो म्हणजे काय असणार आहे तर तो मीडियन. मीडियनचा फॉर्म्युला काय LM प्लस n बाय टू मायनस CF डिवाइडेड बाय FM इंटू C. पहिला काय घेतला LM म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. जो मीडियन क्लास तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याचं लोअर लिमिट. लोअर लिमिट हे कशावरून घ्यायचं तर तुम्हाला क्लास इंटरवल दिलेला असेल. क्लास इंटरवल मध्ये सपोज 0 to 10 आहे तर 0 हे त्याचं काय झालं लोअर लिमिट आणि 10 हे काय झालं त्याचं अप्पर लिमिट. नंतर आहे 10 to 10 हे त्याचं काय येणार आहे लोअर लिमिट आणि 20 हे त्याचं काय येणार आहे अप्पर लिमिट. मग LM हा घ्यायचा लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. n बाय टू म्हणजे n म्हणजे काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी. CF म्हणजे काय असणार आहे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. C म्हणजे काय असणार आहे तर क्लास विड्थ असणार आहे आणि FM म्हणजे काय असणार आहे जो मीडियन क्लास आहे त्याची काय असणार आहे ती फ्रिक्वेन्सी. बघा FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. C क्लास विड्थ. CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. The next point is merits of median. It is easy to understand. It is located graphically. It is useful in case of open-end classes. It is not affected by extreme value. And demerits, it is not based on all the observation. It is not capable of further mathematical treatments. It cannot represent the irregular distribution series. The first example, compute the arithmetic mean and geometric mean. Data 6, 8, 10, 20, 25. फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय काय करायचंय तर arithmetic mean टाइप सांगितले. फर्स्ट डेटा, देन सेकंड डेटा अँड थर्ड ग्रुप्ड डेटा. आता हा डेटा पहिला फाइंड आउट करायचा तर कोणता आहे. फक्त जर ऑब्झर्वेशन दिले असतील तर तो काय असणार आहे रॉ डेटा. जर तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर तो काय असणार आहे अनग्रुप्ड डेटा. आणि जर तुम्हाला क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर तो काय असणार आहे तुमचा ग्रुप्ड डेटा. आता अरिथमेटिक मीन फॉर First, compute the arithmetic mean and geometric mean. Data 6, 8, 10, 20, 25. डेटा काय आहे तर रॉ डेटा. तर अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे समेशन xi डिवाइडेड बाय n. समेशन xi म्हणजे जे ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्यांची सम घ्यायची आणि n म्हणजे काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर ऑब्झर्वेशन किती दिलेले आहेत तुम्हाला
तर फाय म्हणून n ची व्हॅल्यू काय लिहिली तिथं फाय आणि xi म्हणजे समेशन जे ऑब्झर्वेशन दिलेले आहे त्यांची सम घ्यायची फर्स्ट 6 8 10 20 25 ऍडिशन काय आली त्यांची 69 डिवाइडेड बाय 5 म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं तुम्हाला 49 हा काय झाला तर अरिथमेटिक मीन. नेक्स्ट जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये काय सांगितलेलं सेमच डेटा काय दिलेला आहे तर रॉ डेटा दिलेला आहे. पहिला डेटा काय करायचा तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करून घ्यायचा. फर्स्ट व्हॅल्यू 6 8 10 20 25 आणि जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय रॉ डेटामध्ये तर nth रूट घ्यायचा आणि nth रूट मध्ये ऑब्झर्वेशनचा काय घ्यायचा तर प्रोडक्ट घ्यायचा. जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ रूट म्हणून स्क्वेअर रूट मध्ये काय लिहिलं फाय आणि ऑब्झर्वेशन जेवढे दिलेले आहेत त्यांचं काय घ्यायचं तिथं प्रोडक्ट घ्यायचा. म्हणजे 6 8 10 20 25 प्रोडक्ट काय आणला प्रोडक्ट जो मिळालेला आहे तो घ्यायचा आणि त्याचं फिफ्थ रूट घ्यायचं कॅल्क्युलेटर वरती म्हणजे काय मिळालं तुम्हाला 11.9125. Then second example, compute the arithmetic mean and geometric mean and also harmonic mean. आता इथं काय दिलेलं तुम्हाला क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी काय दिलेला आहे 5 to 7 8 to 10 11 to 13 14 to 16 17 to 19 आणि 20 to 21 आणि फ्रिक्वेन्सी त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेल्या आहे. फ्रिक्वेन्सी काय 2 3 6 5 3 1. आता सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहे पहिला डेटा कुठला आहे तो चेक करायचा आहे. डेटा रॉ डेटा आहे अनग्रुप्ड डेटा का ग्रुप्ड डेटा तर क्लास इंटरवल दिलेला आहे म्हणजे तो काय असणार आहे डेटा ग्रुप्ड डेटा असणार आहे. तर ग्रुप्ड डेटामध्ये काय करायचंय फक्त एक्सआय फाइंड करायचे. एक्सआय म्हणजे मिड पॉईंट. आता क्लास इंटरवल पहिला लिहायचा त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय येणार आहे एफ आय आणि मिड व्हॅल्यू म्हणजे ती एक्सआय येणार आहे. आता मिड व्हॅल्यू काय येणार आहे 5 to 7 मध्ये 6 8 to 10 मध्ये 9 11 to 13 मध्ये 12 14 to 16 मध्ये 15 आणि 17 to 19 18 20 to 22 मध्ये काय येणार आहे 21. नेक्स्ट एफ आय इंटू एक्स आय म्हणजे एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे ती घ्यायची आणि मिड व्हॅल्यू एक्स आय त्याची काय करायची मल्टिप्लिकेशन. कारण फॉर्म्युला काय अरिथमेटिक मीन फॉर ग्रुप्ड डेटा अरिथमेटिक मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीची सम घ्यायची ती काय मिळाली समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू 20. आता काय फाइंड करायचं एफ आय इंटू एक्स आय फ्रिक्वेन्सी फर्स्ट काय 2 त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय काय 6 2 इंटू 6 12 म्हणजे एफ आय एक्स आय काय मिळालं तिथे तुम्हाला 12 मिळाला. नेक्स्ट 3 इंटू 9 27 6 इंटू 12 72 5 इंटू 15 75 3 इंटू 18 54 आणि लास्ट व्हॅल्यू 1 इंटू 21 इज इक्वल टू 21. हे काय मिळालं तुम्हाला एफ आय इंटू एक्स आय. हे फक्त कशासाठी आता अरिथमेटिक मीन मध्ये एवढंच फाइंड आउट करायचंय. अरिथमेटिक मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय. इथं बघा अरिथमेटिक मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एक्स आय काय मिळाली तुम्हाला इथं 261 डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय म्हणजे समेशन ऑफ एफ आय ची व्हॅल्यू काय मिळाली तर 20 म्हणून 20 261 0.05. एक फाइंड आउट झालं फर्स्ट अरिथमेटिक मीन. देन नेक्स्ट जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय आहे जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू log ऑफ समेशन ऑफ इंटू लॉग ऑफ एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ
एफ आय इंटू लॉग तुम्ही कॅल्क्युलेटरवरती फाइंड करून घ्यायचं सेपरेट. लॉग एक्स आय म्हणजे लॉग ऑफ 6 ची एक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल पर्टिक्युलर, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर एफ आय म्हणजे इथं 2 दिलेला आहे, म्हणजे लॉग ऑफ 6 जी व्हॅल्यू मिळेल ती इंटू 2 काय मिळणार आहे फर्स्ट व्हॅल्यू 1.5563 ही फर्स्ट व्हॅल्यू झाली. नेक्स्ट व्हॅल्यू लॉग ऑफ 9 ला कशाने मल्टिप्लाय करायचे तर 3 ने, व्हॅल्यू काय मिळणार आहे नेक्स्ट 2.8627. थर्ड व्हॅल्यू काय आहे लॉग ऑफ 12 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याला मल्टिप्लाय कशाने करायचे तर 6 ने, व्हॅल्यू काय मिळेल 5.8805. नेक्स्ट log 3.658 log of 18 into 3 1.3222 log of 21 into 1 म्हणजे 6.4751 हे काय झालं log of formula geometric equal to log of phi into log of xi काय लागते summation of phi into log of x मग त्याची पहिली सम करू सम मला 21.86 antilog of 21.8626 divided by fi. Summation of fi काय आहे तर 20 म्हणून इथं काय लिहिला 20. त्याची 0.0913 आणि antilog कसा घ्यायचा कॅल्क्युलेटर वर शिफ्ट इंटू लॉग इथं अँटीलॉग येईल आणि अँटीलॉग मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, कुठली व्हॅल्यू 1.09313 आणि जॉमेट्रिक मीन काय मिळेल तुम्हाला 12.3917. शिफ्ट आणि लॉक प्रेस केल्यानंतर तुम्हाला अँटीलॉग मिळणार आहे आणि अँटीलॉग तिथं येईल कॅल्क्युलेटर वरती कॉर्नरला ई म्हणजे तो असणार आहे अँटीलॉग आणि नंतर व्हॅल्यू फक्त पुट करायची, व्हॅल्यू काय येणार आहे 1.09313. तर अँटीलॉग ऑफ जी व्हॅल्यू मिळाली आहे ती पुट करायची, जॉमेट्रिक मीन मिळेल तुम्हाला 12.39. आणि थर्ड हार्मोनिक मीन. हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला काय आहे तर समेशन ऑफ एफ आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय ब्रॅकेट 1/xi. म्हणजे परत लास्ट टेबल तुम्हाला क्रिएट करायचे, तर लास्ट टेबल मध्ये काय घेणार आहे एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय घ्यायचा, त्याची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. इथे बघा टेबल मध्ये लास्ट एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय. आता एफ आय म्हणजे काय घेणार आहे तर फ्रिक्वेन्सी, पहिली फ्रिक्वेन्सी काय 2 म्हणजे 2 डिवाइडेड बाय 6 0.3333. नेक्स्ट 3 डिवाइडेड बाय 9 0.3333. 6 डिवाइडेड बाय 12 0.5. 5 डिवाइडेड बाय 15 0.3333. 3 डिवाइडेड बाय 18 0.1667. 1 डिवाइडेड बाय 21 0.0476 आणि त्याची समेशन करायची, म्हणजे समेशन ऑफ एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय काय मिळणार आहे सम तर 1.7143. The formula काय हार्मोनिक मीनचा, हार्मोनिक मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय ब्रॅकेट 1/xi किंवा एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय लिहिलं तरी चालेल. त्याची सम काय मिळालेली आहे तुम्हाला 1.7143
समेशन ऑफ एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाले तर 20 म्हणून न्यूमरेटरला काय लिहिलेलं आहे तिथं 20 म्हणून हार्मोनिक मीन काय मिळालं तुम्हाला 11.6667. आतापर्यंत 2 एक्झाम्पल बघितली. फर्स्ट, कॉम्प्युट द अरिथमेटिक मीन अँड जिओमेट्रिक मीन फॉर रॉ डेटा. फक्त डेटा दिलेला असेल तर एन म्हणजे काय घ्यायचे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अनग्रुप्ड डेटामध्ये एन म्हणजे काय घ्यायचे तर टोटल फ्रिक्वेन्सीची सम म्हणजे तेच काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. थर्ड एक्झाम्पल, फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलाय तुम्हाला 5, 8, 10, 9, 7, 6, 5, 8, 5. आता मीडियन मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, मीडियनचे पण 3 टाइप आहेत. कोणते कोणते तर रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड ग्रुप्ड डेटा. पहिला डेटा तुम्ही फाइंड आउट करायचे कोणता आहे तर फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील तर तो रॉ डेटा असणार आहे. ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर अनग्रुप्ड डेटा आणि क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर ग्रुप्ड डेटा. आता फक्त डेटा दिलेला आहे म्हणून तो काय आहे तर रॉ डेटा. रॉ डेटामध्ये मीडियन मध्ये पहिलं काय सांगितलं तर डेटा हा अरेंज करून घ्यायचे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी. तर फर्स्ट अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. डेटा अरेंज करायचा 5, 5, 5, 6, 7, 8, 8, 9, 8 आणि एन मध्ये सांगितलं तुम्हाला एन हा काय असेल एक तर इवन असेल किंवा ऑड असेल. जर ऑड असेल तर मीडियनचा फॉर्म्युला होता, इवन असेल तर मीडियनचा दुसरा फॉर्म्युला होता. तर इथे म्हणजे आहे तर टोटल ऑब्झर्वेशन किती आहे तर 9. हा 9 जो नंबर आहे तो काय आहे ऑड नंबर. रॉ नंबर असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय आहे मीडियन इज इक्वल टू साइज ऑफ एन प्लस 1 डिवाइड बाय टूथ ऑब्झर्वेशन. एन म्हणजे काय आहे तर 9. मग काय लिहिलं साइज ऑफ 9 प्लस 1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. साइज ऑफ 9 प्लस 1 10, 10 डिवाइडेड बाय 2 5 म्हणजे फिफ्थ ऑब्झर्वेशन. आणि डेटा जो अरेंज केलेला आहे तुम्ही असेंडिंग ऑर्डरनी त्यातलं फिफ्थ ऑब्झर्वेशन. तर फर्स्ट ऑब्झर्वेशन काय 5, सेकंड ऑब्झर्वेशन 5, थर्ड ऑब्झर्वेशन 5, फोर्थ ऑब्झर्वेशन 6 आणि तिथं काय पाहिजे तुम्हाला फिफ्थ ऑब्झर्वेशन. तर फिफ्थ ऑब्झर्वेशन काय मिळालेलं आहे तिथं तर 7 म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली तिथं तुम्हाला 7 मिळालेली आहे. Then fourth example, calculate median of the following data. Number of student and marks. Number of student. आता मार्क्स हे काय असणार आहे मार्क्स हे काय असणार तर ऑब्झर्वेशन आणि मार्क्स वरती नंबर ऑफ स्टुडंट ही त्यांची फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे. तर इथं फक्त क्रॉस दिलंय. पहिले नंबर ऑफ स्टुडंट दिलेत नंतर मार्क्स दिलेत. तर नंबर ऑफ स्टुडंट काय दिलेले आहेत तुम्हाला 7, 5, 16, 7, 8, 2. त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. तर मार्क्स काय आहेत 19, 10, 25, 50, 40, 80. जरी ह्या मीडियन मध्ये तुम्ही डेटा अरेंज केला तरी चालेल असेंडिंग ऑर्डरनी किंवा नाही केला तरी चालतो. पहिला मार्क्स म्हणजे काय असणार आहे एक्स आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट ही त्यांची फ्रिक्वेन्सी असणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट ही त्यांची फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर मार्क्स एक्स आहे काय आहे 9, 10, 25, 50, 40, 80 आणि मार्क्स म्हणजे काय सांगितले मी तर फ्रिक्वेन्सी काय 7, 5, 16, 7, 8, 2. आता पहिला डेटा हा चेक करायचा कोणता आहे तर रॉ डेटा तर नाहीये. इथं तुम्हाला काय दिले फक्त एक्स आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे हा डेटा काय अनग्रुप्ड डेटा आहे. तर अनग्रुप्ड डेटामध्ये मीडियनचा फॉर्म्युला काय आहे जर एन हा ऑड असेल तर प्लस 1 डिवाइड बाय 2 घ्यायची त्याची आणि जर एन हा इवन असेल तर काय घ्यायचं फक्त एन बाय 2. पहिला तुम्हाला टेबल क्रिएट करायचे. कुठला टेबल क्रिएट करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. तर पहिला मी काय लिहिलं टेबलमध्ये एक्स आहे त्याच्यानंतर काय लिहिला ई आहे आणि इथं काय असणार एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम तेच म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन.
तर फ्रिक्वेन्सीची सम करून घ्यायची. फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली 45. आणि आता CF फाइंड करायचा. CF कसा फाइंड आउट करायचे? आता इथं बघा फ्रिक्वेन्सीची इथं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. पहिला 7 हा 7 काय करायचा करस्पॉन्डिंग 7 लिहायचा. 7 + 5 12 12 + 3 28 28 + 7 35 35 + 8 43 + 2 45. कम्युनिटी फ्रिक्वेन्सीची सम म्हणजेच काय सांगितलेली मी तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ते तुम्हाला 45 आणि इथं फ्रिक्वेन्सी पण काय मिळाली तर 45 मिळाली. आता इव्हन आहे की ऑड जर असेल तरी घ्यायचा जर ऑड असेल तरी तरी इथं काय आहे 45 हा ऑड आहे. ऑड असेल आता इथं बघा टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n इज इक्वल टू 45. ऑड असेल मीडियन काय घेणार आहे n+1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. तर n ची व्हॅल्यू 45 45 + 1 46 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. 46 डिवाइडेड बाय 2 येणार आहे 23. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं 23 कुठे आहे. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करा 23 कुठं आहे. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 23 आहे का इथं तर नाहीये. इथं चेक करायचं 23 आहे का तर 23 नाहीये. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय सांगितले जस्ट ग्रेटर दॅन म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू लहान घ्यायची नाही 23 पेक्षा मोठी घ्यायची. मग 23 पेक्षा मोठी कुठली येणार आहे 28. तर 28 हा काय झाला मीडियन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्साई जो असेल तो म्हणजे काय असणार आहे मीडियन. 23 ऑब्झर्वेशन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये नाहीये म्हणून 23 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन कोणते आहे तिथं तर 28. 28 हा काय झाला त्याचा हा मीडियन क्लास झाला फक्त आणि मीडियन क्लास जो घेतलेला आहे त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय घ्यायचा फ्रिक्वेन्सी नाही त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय. त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल ती म्हणजे काय असणार आहे व्हॅल्यू कशाची तर मीडियनची म्हणून मीडियन काय मिळणार आहे तुम्हाला तिथं 25. करस्पॉन्डिंग टू 28. 23 नव्हता म्हणून तिथं काय होता 23 इन मार्क्स म्हणजे एक्स आय म्हणजे एक्स आय कॉलम मध्ये चेक करायचं 28 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ती काय आली 25. परत एकदा बघा इथं काय सांगितलं तुम्हाला मार्क्स म्हणजे एक्स आय दिलेला आहे. हा डेटा काय आहे तर अनग्रुप्ड डेटा आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी तुम्हाला काय करायचंय ग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा मध्ये फक्त तुम्हाला एक्स्ट्रा काय फाइंड आउट करायचंय तर तिथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर एक फ्रिक्वेन्सीची पहिली सम करून घ्यायची. इथं बघा
फ्रिक्वेन्सीची सम केली आहे. फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली तुम्हाला 45 आणि इथं काय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची तर पहिला फ्रिक्वेन्सी मध्ये 7 आहे त्याच्या करस्पॉन्डिंग 7 ॲज इट इज लिहायचं कारण ऍडिशन करण्यासाठी 2 नंबर आवश्यक आहेत म्हणून 7 पहिला काय लिहिला ॲज इट इज. 7 + 5 तो काय मिळाला तुम्हाला तिथं 12 मिळाला. त्याच्यानंतर 12 + 16 12 + 16 28 फक्त क्रॉस व्हॅल्यू ऍड करत जायची. 28 + 7 35 35 + 8 43 आणि 43 + 2 45 म्हणजे n म्हणजे काय मिळाला तुम्हाला 45 मिळाला आणि समेशन काय मिळाले फ्रिक्वेन्सीची 45 कारण ह्याच व्हॅल्यू ज्या आहेत त्याच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला. n ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 45. आता मीडियन सांगितले जर n हा इवन असेल तर फक्त n/2 चेक करायचा इवन असेल तर आणि जर n हा ऑड असेल तर मीडियन काय लिहायचा n + 2th ऑब्झर्वेशन. n + 1 n म्हणजे काय घेतला तिथं 45 45 + 1 / म्हणजे 45 + 1 म्हणजे काय मिळालं तो 46 / 2 46 / 2 म्हणजे काय मिळालं तिथं नेक्स्ट 23th ऑब्झर्वेशन. मग आता 23 चेक करायचं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये 23 आहे का तिथं नाहीये 23 नाहीये मग त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू कुठली आहे तर 23 पेक्षा लहान म्हटलं तर 12 आहे पण आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये जस्ट ग्रेटर दॅन घ्यायची तर तो कुठला आहे 28. तर 28 हा काय झाला त्याचा मीडियन फक्त क्लास झाला आणि मीडियन मध्ये काय सांगितलं मीडियन फॉर अनग्रुप डेटा तर जो मीडियन क्लास आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा मीडियन क्लास त्याच्या करस्पॉन्डिंग एक्साईची व्हॅल्यू असेल ती म्हणजे मीडियन असणार आहे. तर 28 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू करायची कुठली आहे एक्साईची तर कुठली आहे इथं 25 म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली तिथं 25. नेक्स्ट एक्झाम्पल बघा कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. पहिले काय दिलंय वेट वेट हे केजी मध्ये आहे आणि बॉईज म्हणजे नंबर ऑफ बॉईज म्हणजे ती फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि वेट हे जे असणार आहे ते एक्साई असणार आहे. आता वेट काय दिलंय 20 25 30 35 40 आणि बॉईज 10 15 9 8 8. पहिला डेटा कुठला आहे रॉ डेटा अनग्रुप्ड डेटा या ग्रुप्ड डेटा. तर डेटा कुठला आहे हा अनग्रुप्ड डेटा आहे कारण क्लास इंटरवल ह्याच्यामध्ये दिलेले काय लिहिणार आहे तुम्ही वेट म्हणजे एक्साई असणार आहे तर एक्साई काय लिहिला 20 25 30 35 40. नेक्स्ट बॉईज म्हणजे काय असणार त्यांची फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी काय दिली आहे 10 15 9 8 8. पहिली फ्रिक्वेन्सीची सम करून घ्यायची कारण मीडियन मध्ये काय लागते फ्रिक्वेन्सीची सम तेच म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि नेक्स्ट आता थर्ड काय फाइंड करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सेम फाइंड करायची. आता इथे चेक करा पहिला काय लिहिला 10 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 10 ॲज इट इज 10 + 15 तो काय मिळाला तुम्हाला 25 25 + 9 तो काय मिळाला 34 34 + 8 तो काय मिळाला 42 42 + 8 तो काय मिळाला 50 आणि n म्हणजेच काय 50 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे फ्रिक्वेन्सीची जी सम आहे ती. मग टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे n काय मिळालं तुम्हाला तर 50. आता 50 काय हा इवन. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये चेक करा वरती इथं काय होतं टोटल फ्रिक्वेन्सी n हा काय होता ऑड होता म्हणून काय लिहिला n + 1. आता इथं n काय आहे तर इवन आहे. जर इवन असेल तर फक्त काय घ्यायचंय n/2. मीडियन म्हणजे काय तर मीडियन इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे करस्पॉन्डिंग टू कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मीडियन म्हणजे काय आहे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज मध्ये जो मीडियन क्लास असेल त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स आहे.
तर n/2 म्हणजे काय ना 50 डिवायडेड बाय 2 कारण 50 हा इवन नंबर आहे. इवन नंबर असेल तर फक्त n/2 चेक करायचं. तर काय मिळेल 25. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 25 चेक करायचं. 25 ऑलरेडी दिलेला आहे. जर 25 नसता दिला तिथं तर 25 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू घ्यायची. आता इथं 25 आहे टेबलमध्ये म्हणून 25 हा काय झाला त्याच्या मीडियन क्लास आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक चेक करायचं काय आहे तर 25 आहे म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळेल तिथे तुम्हाला 25. परत एकदा बघा वेट दिलेला आहे ते एक्स आहे. बॉईज म्हणजे फ्रिक्वेन्सी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. आहे तो E1 दिलेला आहे. E1 दिलाय म्हणून तिथं काय घेतलं n/2 म्हणजे 50 डिवाइड बाय 2 25. आता तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 25 हा चेक करायचे तर 25 ऑलरेडी दिलेला आहे. तो त्याचा काय झाला मीडियन क्लास. मीडियन क्लासच्या करस्पॉन्डिंग एक्स आय व्हॅल्यू चेक करायची. तो म्हणजे काय झाला त्याचा मीडियन म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली 25. बघा मीडियन इज इक्वल टू 25. आता नेक्स्ट एक्झाम्पल कॅल्क्युलेट द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. इथं काय दिलंय नंबर ऑफ वर्किंग डेज आणि नंबर ऑफ वर्कर. नंबर ऑफ वर्कर म्हणजे ते फ्रिक्वेन्सी आणि वर्किंग डेज म्हणजे एक्स आय असणार आहे. तर नंबर ऑफ वर्किंग काय दिलेत तर 4 7 13 16 19. नंबर ऑफ वर्कर्स काय दिलेत तर 7 10 15 20 25 30. नंबर ऑफ वर्किंग डेज म्हणजे एक्स आय. जी फर्स्ट व्हॅल्यू दिलेली असतील ती एक्स आय असेल आणि नंबर ऑफ वर्कर किंवा नंबर ऑफ बॉईज नंबर ऑफ स्टुडंट फ्रिक्वेन्सी. तर नंबर ऑफ वर्क असणार ती फ्रिक्वेन्सी. पहिला डेटा लिहून घ्यायचा. 7 10 13 19. नंबर म्हणजे काय असणार फ्रिक्वेन्सी 7 10 15 25 फ्रिक्वेन्सी सम काय आली आहे 7. बघा फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली 107. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन कारण मीडियन हा काय आहे तर अनग्रुप्ड डेटा आहे. 17 17 plus 15 32 32 plus 20 52 52 plus 25 77 77 plus 30 107. आता कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये लास्ट व्हॅल्यू काय मिळाली 107. लास्ट व्हॅल्यू 30 म्हणजे काय असणार आहे टोटल फ्रिक्वेन्सी. आता टोटल फ्रिक्वेन्सी काय मिळाली 107. तर 107 हा नंबर इव्हन आहे की ऑड आहे तर हा नंबर ऑड आहे. तर ऑड असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय आहे मीडियन इज इक्वल टू n प्लस 1 डिवाइड बाय टूथ ऑब्झर्वेशन. n म्हणजे 107 त्याच्यामध्ये 1 काय करायचा परत ऍड करायचा डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन म्हणजे 108 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. काय मिळालं 54th ऑब्झर्वेशन. आता 54th ऑब्झर्वेशन हे कशामध्ये चेक करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. जर 54 हा नसेल तर 54 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू जी असेल तो काय घ्यायचा त्याचा मीडियन क्लास. आता इथे चेक करायचं 54 कुठं आहे इथं काय 52. तर 52 हा काय आहे मीडियन पेक्षा लेस दॅन आहे. तर जस्ट ग्रेटर दॅन कुठली आहे तर नंतर 77 आहे. हा 77 हा काय झाला त्याचा फक्त मीडियन क्लास झालेला आहे. द व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू 77 इन नंबर ऑफ वर्किंग डेज कॉलम. नंबर ऑफ वर्किंग डेज कॉलम का तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय. एक्स आय म्हणजेच काय आहे तर नंबर ऑफ वर्किंग डेज. द व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू 77 इन नंबर ऑफ वर्किंग डेज कॉलम इज काय आहे 16 आहे म्हणून मीडियन काय झाली 16. समजलं का?
नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोविंग डेटा. नंबर ऑफ स्टुडंट अँड मार्क्स. नंबर ऑफ स्टुडंट ही म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी, आणि मार्क्स म्हणजे हा असणार आहे एक्स आहे. तर नंबर ऑफ स्टुडंट पहिले काय 6, 4, 16, 7, 8, 2 आणि मार्क्स 20, 9, 25, 50, 40, 80. आता इथं सोल्युशन मध्ये काय दिले, द अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर अँड प्रिपेअर द टेबल. जर ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड डेटामध्ये डेटा जर अरेंज केला नाही तरी चालतो किंवा केला तरी चालतो. फक्त रॉ डेटामध्ये मीडियन हा फाइंड करताना डेटा नेहमी अरेंज करूनच लिहायचा, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी. पहिला मार्क्स. मार्क्स म्हणजे काय असणार आहे, एक्स आहे. तर 9, 20, 25, 40, 50, 80. नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी काय 4, 6, 16, 8, 7, 2. आता फ्रिक्वेन्सीची सम घ्यायची, ती काय मिळाली 43. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं, कारण मीडियन ऑफ अनग्रुप्ड डेटा दिलेला आहे तुम्हाला. फर्स्ट व्हॅल्यू 4. 4 प्लस 6 काय मिळाली तिथं 10. 10 प्लस 16 काय मिळणार आहे 26. 26 प्लस 8 हे काय मिळणार आहे 34. 34 प्लस 7 काय मिळणार आहे 41. 41 प्लस 2 43. आणि लास्ट कॉलम मधील जी व्हॅल्यू आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबल मधली, तीच काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर एन म्हणजे 43. आता 43 हा नंबर चेक करायचा इवन आहे की ऑड आहे. तर तो नंबर काय ऑड. टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एन इज इक्वल टू 43. 43 काय आहे तर ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर मीडियन काय लिहिता, एन प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. एन म्हणजे काय लिहिला 43 प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. 43 प्लस 1 44 डिवाइडेड बाय आणि 44 डिवाइडेड बाय 2 मीन्स 22 ऑब्झर्वेशन. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 22 हा चेक करायचा कुठे आहे, किंवा नसेल तर जस्ट ग्रेटर दॅन. तर 22 आहे का कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये, तर नाहीये. जर नसेल तर काय घ्यायचा 22 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू, तर कोणती आहे 26. 26 हा काय झाला त्याचा मीडियन क्लास आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आहे. करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी नाही, करस्पॉन्डिंग एक्स आहे, तो काय आहे 25. म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला तिथं 25. द व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू 26 in marks column is 25. Therefore, median is equal to 25. Next example. Find the median of the following distribution. Marks obtained, number of student. Number of student म्हणजे सांगितले ती फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि मार्क्स, आता मार्क्सच्या कॉलम मध्ये चेक करा तिथं की तिथं काय दिलेलं आहे तुम्हाला, क्लास इंटरवल दिलेला आहे. एक्स आय दिलेला नाहीये, म्हणजे हा डेटा कुठला आहे तो ग्रुपचा डेटा आहे. पहिलं तुम्ही बघा क्लास इंटरवल काय दिलेला आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 14, 40 to 50. Number of students 5, 8, 7, 27, 14 and last value is 6. सोल्युशन मध्ये काय दिणार आहे मार्क्स ऑफ 10 म्हणजे क्लास इंटरवल. त्याच्यानंतर क्लास इंटरवलची मिड व्हॅल्यू फाइंड करावी लागेल, म्हणजेच तुम्हाला एक्स आय मिळणार आहे. आता एक्स आय कसा फाइंड करायचंय, तर क्लास इंटरवलचा मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे 0 to 10 मध्ये मिड व्हॅल्यू कुठली असणार आहे 5, म्हणून तिथं फक्त काय लिहिला मी 5. नेक्स्ट 10 to 20, 10 to 20 मध्ये काय असणार आहे 15. 20 to 30 मध्ये काय असणार आहे 25. 30 to 40 मध्ये काय असणार आहे 35 आणि 40 to 50 मध्ये काय असणार आहे 45. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी काय 5, 8, 27, 14, 6. फ्रिक्वेन्सीची सम करून घ्यायची फर्स्ट. फ्रिक्वेन्सीची सम करून घ्यायची, त्याच्यानंतर काय फाइंड करायचे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कारण मीडियन ऑफ अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा मध्ये फक्त काय फाइंड करायचे तुम्हाला, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार, तर एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू लिहायची 5. 5 प्लस 8 13, 13 प्लस 27 40, 40 प्लस 14 54, 54 प्लस 6 60. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली लास्ट व्हॅल्यू ती म्हणजे काय आहे टोटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे एन काय मिळाला 60 आणि फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली 60. 60 हा नंबर काय आहे इवन आहे.
इवन असेल तर 60 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय मिळालं तिथं 30. जर ऑड असतात तर फक्त काय करायचा n प्लस 1 डिवाइडेड बाय 2 प्लेस घ्यायची, मग जी मिळेल ती व्हॅल्यू असेल. आता इथं 30 जी व्हॅल्यू आहे सेम अनग्रुप्ड डेटा सारखंच आहे. तर 30 व्हॅल्यू कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायची कुठली आहे. 30 आहे का इथं नाहीये, मग 30 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन तर कुठली आहे इथं 40 आहे. मग 40 हा त्याचा काय झाला हा मीडियन क्लास झाला. मग मीडियन क्लास काय झाला 20 to 30. आता ह्याच्यामध्ये अप्पर लिमिट लागतंय आणि लोअर लिमिट, कारण मीडियन चा फॉर्म्युला सांगितलंय. मीडियनचा फॉर्म्युला काय lm प्लस n बाय 2 डिवायडेड बाय 5 इंटू सी. मीडियन क्लास समजला का सगळ्यांना कसा फाइंड आउट करायचे. तर n बाय 2 म्हणजे 60 डिवाइड बाय 2 30 मिळाला. 30 व्हॅल्यू टेबलमध्ये आहे का कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये नाहीये, तर जस्ट ग्रेटर दॅन कोणती आहे तर 40. त्याच्या करस्पॉन्डिंग जो मिळेल तो काय असणार आहे हा त्याचा मीडियन क्लास. मग मीडियन क्लास काय मिळालं ते तुम्हाला 20 to 30. त्याच्यामध्ये 20 हे काय झालं त्याचं लोअर लिमिट, 30 हे काय झालं त्याचं अप्पर लिमिट. आता मीडियनचा फॉर्म्युला लिहायचा lm प्लस n बाय 2 मायनस cf डिवायडेड बाय fm इंटू सी. आता lm म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. लोअर लिमिट काय आहे तर 20 आहे, म्हणून इथं व्हॅल्यू काय लिहिली 20. नेक्स्ट fm फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. आता त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी कुठली आहे तर 27. म्हणजे मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी काय आहे 27. सी म्हणजे काय क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे त्यांचा डिफरन्स. आता 0 to 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे तर 10च आहे. डिफरन्स हा नेहमी फिक्स असतो. 10 to 20 मध्ये काय आहे 10चा डिफरन्स आहे. 20 to 30 मध्ये 10चा डिफरन्स आहे. 30 to 40 मध्ये 10 आणि 40 to 50 मध्ये 10. म्हणून क्लास विड्थ काय मिळालं तिथं तुम्हाला 10 मिळालं आहे. n म्हणजे काय असणार आहे टोटल फ्रिक्वेन्सी. टोटल फ्रिक्वेन्सी काय आहे तर 60 आहे. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF म्हणजे काय सांगितले तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन ऑफ क्लासेस प्रायर टू द मीडियन क्लास. म्हणजे जो मीडियन क्लास घेतलेला आहे, जो मीडियन क्लास घेतलेला आहे त्याच्या आधीची व्हॅल्यू घ्यायची. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन म्हणजे त्या टेबलच्या आधीची व्हॅल्यू. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली आहे 13, म्हणून इथं काय लिहिला CF मी 13 लिहिला. आता मीडियनचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायची. एल म्हणजे काय मिळेल तिथं तुम्हाला 20 प्लस n डिवायडेड बाय 2 म्हणजे n ची व्हॅल्यू 60 डिवायडेड बाय 2 मायनस CF म्हणजे काय मिळाला 30. CF म्हणजे काय परत एकदा बघा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन ऑफ द क्लास प्रायर टू द मीडियन क्लास. मीडियन क्लासच्या आधीचा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. म्हणजे मीडियन क्लास काय आहे 20 to 30. त्याच्या आधीची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय इथं 13, म्हणून CF काय घेतला मी 13 घेतला. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 13 डिवायडेड बाय FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी इथं काय मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी 27, म्हणून इथं काय लिहिला 27 इंटू सी. सी म्हणजे काय असणार त्याचा क्लास विड्थ. क्लास विड्थ काय आहे 10, म्हणून इंटू काय लिहिलं मी तिथं 10. Therefore median is equal to first value 20 plus 60 divided by 2 म्हणजे काय मिळणार तिथं 30. 30 minus 13 divided by 27 into 10. 20 plus 30 minus 13 काय मिळणार 17 divided by 27 into 10. 20 plus 20 हा लिहितच जायचा, फक्त पहिले काय करायची डिव्हिजन. फर्स्ट डिव्हिजन देन मल्टिप्लिकेशन देन ऍडिशन प्लस 17 divided by 27 0.6296 into 10. 0.6296 into 10 means 6.2962 आणि प्लस 20 म्हणजे लास्ट व्हॅल्यू मीडियनची काय मिळाली तिथं 26.2962.
example, find the median of the following data: 800, 725, 790, 800, 870, 900, 910, 920, 925, 1000. आता यांची पहिला डेटा काय करावा लागेल तुम्हाला अरेंज करावा लागेल असेंडिंग ऑर्डरनी, कारण मीडियन फाइंड करायचे आणि मीडियन काय हा रॉ डेटा. अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. पहिला डेटा असेंडिंग ऑर्डरनी काय करायचे अरेंज करायचे. त्यामध्ये एन केलेला आहे E1, कारण एनची व्हॅल्यू तिथं काय मिळालेली आहे तुम्हाला 10 आणि 10 हा नंबर काय E1. E1 असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय मीडियन एन बाय ऑब्झर्वेशन बाय 2 1th observation is equal to 10 divided by 2th observation plus 10 divided by 2 plus 1th observation divided by 2. 10 divided by 2 म्हणजे 5th observation and 10 divided by 2 5. 5 plus 1 म्हणजे 5th observation. आता 5th observation काय आहे 870. डेटा अरेंज करायचा पहिला असेल नंतर डेटा आता 5th observation कुठला आहे 870 प्लस 6th observation काय आहे 900. 870 प्लस 900 डिवाइडेड बाय 2 म्हणजे मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली 885. सगळ्यांना समजलं का मीडियन? Today's lecture is stop. भात केलाय चपात्या केल्या भेंडीची भाजी केल्या